जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज माझी थोडीशी तब्येत खराब आहे, कारण सतत 3 दिवस बघा त्या ठिकाणी फार जास्त स्ट्रगल झालं। शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस तब्बल मंदिरामध्ये भक्तांचा, उपासकांचा भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दरवळ होती, गर्दी होती आणि त्यामुळे थोडंसं माझं वैयक्तिक माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं आणि या कारणामुळे मी अस्वस्थ होतो, झोपलेलो होतो। परंतु एक किस्सा असा घडला की एक मुलगा माझ्याकडे जो स्वतः माझा शिष्य सुद्धा आहे, ज्याने माझ्या हाताने ज्ञानमार्ग केलेला आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे। हा सोमीनाथ नावाचा माझा शिष्य राहणारा चांधई गाव, जे आमच्या देऊळगाव राजापासून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर एवढ्या अंतरावरती येईल। आणि विशेष म्हणजे ह्या गावाला मी आत्तापर्यंत केव्हाही गेलेलो नाही किंवा हे गाव मी बघितलेलं नाही, परंतु तिथलचा हा मुलगा माझ्याकडे एकाएकी आला। मला त्याने झोपेतून उठवलं आणि मग मी त्याला बघून एकदम त्या ठिकाणी चकित झालो की बाबा हा एकदम कस काय आला इथे आज। कारण आज सर्वांना माहिती आहे की आजचा जो दिवस आहे हा वर्क डे आहे, तर सर्वांना माहिती असतं की वर्किंग डे मध्ये मी शाळेवर असतो। पण नेमका मग आज हा घरी कस काय आला, तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या मोबाईलवरती कॉल केला होता आणि तो माझ्या मिसेसने उचलला आणि त्यांनी विचारलं की गुरुजी कुठं आहे। तर म्हणे गुरुजी घरीच झोपलेले आहे, त्यांची तब्येत खराब आहे। आणि तो चेक करण्यासाठी की मी खरोखर घरी आहे की नाही एवढं तपासण्यासाठी इथे आला। म्हटलं अरे बाबा, मी एवढी काय चोरी केली, एवढं काय मोठा गुन्हा केला की तू मला तपासण्यासाठी 35 किलोमीटर एवढ्या दूर आलेला आहेस। आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून काही काळासाठी मी सुद्धा थोडासा चकित झालो होतो, विस्मयकारी झालो होतो। अनुभव त्याचा असा होता की 3 ते 4 दिवसापूर्वी त्याला काही वाईट शक्तींचा त्रास व्हायला लागला। डोकं बधीर पडणे, मानेमध्ये आणि छातीमध्ये त्रास होणे, अंगामध्ये सुया टोचल्यासारखं होणे आणि शरीर जड पडून त्या ठिकाणी निरुत्साह जाणवणे, अशा पूर्ण निगेटिव्ह शक्तीच्या प्रभावाखाली गेल्याची अनुभूती, भावना त्याला निर्माण झाली। त्याचा दररोजचा एक परिपाठ आहे की तो सकाळी उठलं की श्री जगदंबेचं दर्शन घेतो, पूजा करतो, त्यानंतर गुरु म्हणून माझ्या फोटोला सुद्धा तो नमस्कार करतो आणि ज्या वेळेला तो माझ्या फोटोला नमस्कार करतो त्यावेळेला गुरुमंत्राचा जाप करत तो प्रार्थना करतो की हे जगदंबे, हे गुरु माऊली, तुम्ही माझं रक्षण करा। आणि आज त्याला असं घडलं की तब्बल 3 वेळेला माझ्या स्वरूपामध्ये जगदंबेने त्याला साक्षात दर्शन दिलं। तो जेव्हा देवघरापाशी बसलेला होता तेव्हा पहिले माझ्या स्वरूपामध्ये त्याला जगदंबा येताना दिसली। दुसऱ्याही वेळेला त्याला माझ्या स्वरूपामध्येच जगदंबेने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिसऱ्यांदा तर तो जेव्हा डोळे उघडून समोर बघतोय, कारण 2 वेळेला त्याला असं वाटलं की मला हे ध्यानामध्ये होणारे हेलिवेशन्स असावे, हे मला भास असावे, परंतु उघड्या डोळ्यांनी जेव्हा त्याला साक्षात समोर मी उभा दिसलो तेव्हा त्याने हात जोडले आणि त्याला वाटलं की गुरुजी इकडे कुठे आले की काय, माझ्या गावामध्ये मला भेटायला आले की काय। तर त्यांनी विचारलं गुरुजी तुम्ही इथे कसे। तर माझ्या स्वरूपामध्ये जी कुठली शक्ती होती, ती जगदंबा होती की काय होती मला माहित नाही, तर माझ्या रूपात त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्यावरती जे संकट आहे ते काटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि तू आता बिनधास्त राहा, तुझ्या पाठीमागे आमचा हात आहे। आणि एवढं बोलून त्या ठिकाणी मी गुप्त झालो, असं त्याचं म्हणणं आहे। मग तो चेक करण्यासाठी आला की गुरुजी खरोखर माझ्या घरी आले होते की नेमकं हे भूत होतं, पिशाच्य होतं की काही दैवी शक्ती होती। आणि जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं त्यावेळेला मी त्याला त्याचा अर्थ समजावून सांगितला की देवी देवतांमध्ये आणि भक्तांमध्ये जो दुवा असतो, जी दोरी असते, जो मध्यस्थी असतो, हाच त्या ठिकाणचा सद्गुरू होय। त्यामुळे प्रत्यक्ष देवी देवता हे कोणालाही दर्शन देत असताना ते बऱ्याच वेळेला आईच्या रूपामध्ये, वडिलांच्या रूपामध्ये, बहिणीच्या रूपामध्ये आणि सर्वाधिक प्रमाणामध्ये सद्गुरूच्या रूपामध्ये दर्शन देत असतात। हे आजचं एक उदाहरण जे आहे त्या मुलाने स्वतः त्याच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये सांगितलं आहे। आम्ही त्याला बाईट द्यायला लावली। मी म्हटलं की तुला जो अनुभव आला हा अनुभव तू सर्वांसमोर सांग। बाईट देताना तब्बल 3 वेळेला तो अडखळत होता, कारण केव्हाही माईक समोर बोलायची सवय नाही, कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय नाही, कुठेही आतापर्यंत मुलाखत दिली नाही, तरी सुद्धा त्याने त्याच्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये त्याचा विस्मयकारी अनुभव सांगितला, तो आपण ऐकणार आहोत। परंतु या आधी सुद्धा असे 2 ते 3 अनुभव आलेले आहेत जे मी इथे नावागावासकट सांगू इच्छितो। नितीन घावरे राहणार मुंबई हा माझा एक शिष्य आहे। या शिष्याला माझ्या रूपामध्ये साक्षात 3 वेळेला जगदंबेनी दर्शन दिलेलं आहे आणि त्याच्या डोक्यावरती वरद हस्त ठेवून तुझा गुरुच तुझा मायबाप हा अनुभव त्याला आलेला आहे। तर तो मला फोन करून म्हणत होता की गुरुजी तुम्ही मला साक्षात दर्शन दिलं। दुसरा अनुभव हा पुणे शहरामधून आहे। पुणे शहरामध्ये राहणारा काळूबाईचा भक्त, त्या ठिकाणी असणारा भाऊसाहेब चव्हाण। तर भाऊ चव्हाण ह्या
भक्ताला सुद्धा असा अनुभव आला की रात्री 3:30 वाजता त्याचा दरवाजा वाजला. दरवाजा वाजला असताना त्यांनी दरवाजा उघडला आणि भाऊ चव्हाणच्या घरामध्ये भाऊ चव्हाणच्या भावाचा मुलगा जो त्याच्याकडेच राहतो सध्या, कारण त्याच्या पुतण्यालाच त्यांनी मुलाप्रमाणे सांभाळलेला आहे, तर पुतण्याची तब्येत एकाएकी सिरियस झालेली होती. भावाचा मुलगा सिरियस होता. 4 ते 5 दिवसांपासून त्याला अन्न पाणी काहीही धकत नव्हतं आणि अक्षरशः आता याला कुठं न्यावं या विचारामध्ये असतानाच रात्री 3:30 वाजता दरवाजाची कडी वाजली. यांनी दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये मी उभा होतो. मी म्हणजे शक्ती उभी होती माझ्या स्वरूपामध्ये. त्यांनी त्यांना घरामध्ये घेतलं आणि जाऊन मी त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला असं चव्हाण कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलं की सप्तशृंगी मातेच्या नावाचा जप करा, सप्तशृंगी नेहमी भक्तांच्या पाठीशी उभी राहते. आणि त्या ठिकाणी मी घराच्या बाहेर पडलो आणि अंधारामध्ये गुडूप झालो असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सकाळी 4:45-5 वाजता मला फोन केला आणि ते म्हणत होते की गुरुजी, आम्हाला भूत दिसलं, पिशाच्य दिसलं, दैवी शक्ती दिसली की तुम्ही दिसले, आम्ही अजूनही संभ्रमामध्ये आहोत. कारण भाऊ चव्हाणची आई, भाऊ चव्हाणची बायको, भाऊ चव्हाण स्वतः, तो स्वतःचा पुतण्या जो पेशंट बिमार होता आणि त्या पुतण्याची आई म्हणजे भाऊ चव्हाणची वहिनी, एवढे 5 ते 6 जण त्या ठिकाणी हजर होते. आणि त्या सर्वांदेखत माझ्या स्वरूपामध्ये गेलेल्या जगदंबेनी त्यांना माझ्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. त्यामुळे भास एकाला होऊ शकतात, एकाच वेळेला 5 जणांना नाही. मी त्यांना त्याचंही कारण समजावून सांगितलं. तिसरं उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून. कोल्हापूर जिल्ह्यामधील विद्याताई पवार या काळूबाई भक्त महिलेने माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि तिला एक अनुभव असा आला की साक्षात माझ्यासोबत काळूबाई आणि मी, आम्ही दोघंजण तिला त्या ठिकाणी अर्ध सुप्तावस्थेमध्ये दिसलो. अर्ध सुप्तावस्था म्हणजे ना पूर्ण झोप लागलेली आहे, ना तुम्ही पूर्णपणे जागी आहात. झोप आणि जागेपणाच्या मधली जी अवस्था असते तिला सुप्तावस्था म्हणतात. तर अर्धवट डोळे बंद असतानाच साक्षात काळूबाईची मूर्ती आणि तिच्या बाजूला मी असं विद्याला दर्शन दिलं. आणि त्या ठिकाणी काळूबाईच्या मूर्तीने तिला सांगितलं की तुझ्या गुरुच्या रूपामध्येच मी आहे, म्हणजे काळूबाई आहे, म्हणजेच आंधळे सरांच्या स्वरूपामध्येच काळूबाई आहे. हे तीनही जे अनुभव आलेले आहे, हे तीनही अनुभव कमी अधिक फरकाने जवळपास सारखेच आहे. तर या ठिकाणी मी अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो, मी प्राध्यापक मुकुंद आंधळे, मी स्वतः एक शिक्षक आहे, सर्वसामान्य मनुष्य आहे. माझ्याकडे कुठलीही अशी विलक्षण अशी सिद्धी वगैरे काहीही नाही. ना माझ्याकडे आपण म्हणतो ना 4 प्रकारच्या सिद्धी असतात, अनिमा, गरिमा, महिमा, लघिमा. ना माझ्याकडे अनिमा आहे, ना गरिमा आहे, ना लघिमा आहे, ना महिमा आहे. माझ्यापाशी फक्त आणि फक्त माझे सद्गुरू परशुराम नाना आंबोरे आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद आणि जगदंबेचा वरद हस्त आहे. परंतु माझ्या स्वरूपामध्ये जगदंबा ही भक्तांना दर्शन देते. ज्या कोणाला असे अनुभव येत असतील त्यांनी ती आंधळे सरांची लीला न समजता, आंधळे सरांचा चमत्कार न समजता त्यांना दिलेल्या त्यांच्या इष्टदैवताचा म्हणजेच काळूबाई, अंबाबाई, रेणुका माता, येडेश्वरी, सप्तशृंगी जे कुठलं तुमचं आवडीचं दैवत असेल त्याचा दृष्टांत समजावा. आणि या स्वरूपामध्ये ज्यांना दर्शन झालं असेल त्यांनी स्वतःला भाग्यवान सुद्धा समजावं. आणि यामागचं कारण असं आहे की मनुष्य जो आहे, मनुष्याच्या देहाचे जे डोळे आहे, या डोळ्यांची क्षमता परमेश्वराला बघण्याची नाही. जसं की भगवान श्रीकृष्णाच्या सोबत अर्जुन हा कितीतरी वर्ष राहत होता, परंतु जेव्हा कृष्णाला स्वतःचं विराट स्वरूप दाखवायचं होतं तर अर्जुनाचे डोळे ते विराट स्वरूप बघण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण पद्धतीने ॲबल नव्हते, क्षमता धारण करणारे नव्हते. जेव्हा अर्जुनाला दिव्य चक्षु देण्यात आले, दिव्य दृष्टी देण्यात आली, तेव्हाच अर्जुन परमात्म्याचं, भगवंताचं विराट स्वरूप बघू शकला. तसंच काहीसं आपलं आहे. मी असो, तुम्ही असो, कोणी असो, जेव्हा भगवंताला आपली मदत करायची असते, आपल्याला दर्शन द्यायचं असतं, तेव्हा हाच भगवंत, हीच जगदंबा, हाच ईश्वर त्या आपल्या गुरुचं स्वरूप घेऊन आपल्याला दर्शन देत असतो. यामध्ये खरीच आपल्या गुरुची आपल्यावर कृपादृष्टी आहे, भगवंताची कृपादृष्टी आहे, याची पोच पावती असा अनुभव आलेल्या भक्तांनी समजावी. यामागे माझा कुठलाही चमत्कार नसून ही फक्त त्या जगदंबेची लीला आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आता त्या मुलाने त्याच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये जो काही त्याचा अनुभव सांगितला, जो व्हिडिओ घेताना आम्हाला 3 ठिकाणी पॉज करावा लागला कारण तो भीत होता अनुभव सांगताना, तो आपण त्याच्या मुखाने ऐकूया. सर्वांचं कल्याण असो.
जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला जगदंबेने निवडलं, की माझ्या स्वरूपामध्ये ती इतक्या जणांना दर्शन देते, माझ्या स्वरूपामध्ये कोणाच्या स्वप्नात जाते, माझ्या स्वरूपामध्ये कोणाला दृष्टांत देते. मी खरंच भाग्यवान असेल की ह्या कार्यासाठी जगदंबेने माझी निवड केली. हे उपकार तर मी आभाळाचा कागद आणि माझ्या रक्ताची शाई जरी केली तरी भरवून काढू शकणार नाही. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी. जय जगदंबा. माझं नाव सोमनाथ प्रभाकर ढाकणे, राहणार चांदोको, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझ्या अंगामध्ये काही संचार येतात, तर मी गावातले इकडचे समजा पेशंट नीट करतो. तर काही पेशंटाच्या अंगावर थोडं बाहेरची वाईट शक्ती होती, तर तिचा मला थोडाफार परिणाम झाला त्या शक्तीचा. मी 2-4 दिवसापासून बेजार होतो त्याच्यामध्ये. तर माझ्या घरी माझ्या गुरुचे फोटो आणि देवांचे फोटो आहे. तर मी दररोज प्रार्थना करतो, सकाळ संध्याकाळ पूजा ते वगैरे करतो. तर मी गुरुला ते तकलिफीमुळे थोडं प्रार्थना करत होतो. तर साक्षात असं झालं की गुरु मला तिथं दिसले आणि मला वाटलं की बाबा काही नाही, भात झाला असन. एक वेळेस झालं, दोनदा बी तसंच झालं. तिसऱ्या वेळेस डायरेक्ट डोक्यावर हात ठेवला माझ्या. मी फिरून बघतो तर तिथं कोणीच नव्हतं आणि माझी थोडी तकलीफ लगेच बंद पडली. मग मी एक 10-20 मिनिटाच्या काळामध्ये गुरुला लगेच फोन लावला, कारण आमचं गाव ते आमच्या गुरुचं गाव. आमचे गुरु मुकुंद आंधळे सर, राहणार देवगाव राजा, यांचं आमच्या गावाचं अंतर 30 किलोमीटर. 30 किलोमीटर मध्ये ताबडतोब तर कोणी येऊ शकत नाही एवढ्या टायमामध्ये, 10 आणि 20 मिनिटांमध्ये. मी माझ्या गुरूंना फोन लावला तर त्यांनी लगेच रिसिव्ह केला फोन. ते तर घरी होतेच. मग मी परत आणखीन विचार केला आणि मी डायरेक्ट देऊळगाव राजाकडे निघालो. गुरुच्या घरी आल्याच्या नंतर गुरुंची तब्येत बरोबर नव्हती, गुरु घरीच होते. मी गुरुंना विचारलं असं असं झालं माझ्यासोबत. तर ते म्हटले बाबा मी सकाळून इथंच आहे. मग त्यांनी मला, मी माझ्या गुरुंना विचारलं की तुम्ही इथंच बाबा, माझ्या घरी 3 वेळेस तुम्ही आले साक्षात. तर माझे गुरु म्हणाले माझ्या याच्यामध्ये जगदंबाने भेट दिली असन. तर असे गुरु मिळायला भाग्य लागते, नशीब लागते. मी धन्य धन्य आलो.